अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं कसं नुकसान झालंय एकदा पाहाच। नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यातील लोणी खुर्द परिसरात पावसामुळे प्रामुख्याने हळदीचं नुकसान झालंय। तर चवळी, गवार, भेंडी, दोडके अशा भाजीपाल्यांची अवस्था देखील बिकट आहे। हळदीपासून 2 ते 3 लाखांचं उत्पन्न मिळत होतं, मात्र पावसामुळे आता सर्वच गणित बिघडले। भाजीपाल्याचं देखील नुकसान झाल्याने शेतकरी राजा हवालदिल झाल्याचं चित्र आहे। संध्याकाळी काल पाणी पडलंय, पाण्याने अशी झालेली आहे, वारं पाणी। काल 5 ते 6 दरम्यान पाणी आणि वादळासह पाणी पडलेलं जोरात, त्याच्यामुळे हळदीचं आणि हे पिकाचं आमच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। भेंडी, चवळी, गवार, दोडकं यांच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। यांच्यामुळे कमीत कमी आमचे 2 ते 3 लाखाचं हळदीचं नुकसान झालेलं आहे आणि आमच्या माळव्याचं पण 2 ते 2.5 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे। यांच्यामुळे सरकार काय हमीभाव देत नाही, काय नाही, काय करावं काय नाही, शेतकऱ्यांनी कुठं काय करावे आम्ही। अशामुळं शेतकऱ्याला कोण्या पिकाचा भाव मिळत नसल्यामुळे आम्ही पालेभाज्याकडे वळलो, तरी पण अवकाळी पाण्यामुळे हे असं नुकसान झालेलं आहे। त्यांच्यामुळे काय करावं, शेतकरी काय जगावं की मरावं असं हे समजत नाही। सरकारने आमच्या बांधावर येऊन पंचनामे करून आम्हाला काय मदत होईल ते करावी। राजकारणामध्ये लक्ष न देता शेतकऱ्याकडे सरकारने लक्ष दिलं म्हणजे जरा बरं होईल।